देवा तुझ्याच साठी उघडू. काय तर म्हणे 2 एकर शेती आणि 30,000 पेमेंट, त्याच्यात काय होणार आहे? सिटी मध्ये राहणारा नवरा पाहिजे मला. का घरी बोलवलं होतं तू? हा बोल. घरी चला नाही घरी. इथंच. नाही घरी कशाला, घरी गेलं तुझ्यासोबत लग्न लावायचा विचार चालू आहे आधीच. लग्नाचा विचार चालू म्हणजे आपलं ऑलरेडी ठरलं ना. काय ठरलंय? तू बोलली ना पसंत आहे मी. मग ते मम्मी पप्पांमुळे बोलावं लागलं त्या दिवशी ना. 2 एकर शेतीत आणि 30,000 पेमेंट म्हणजे काय होतं? अरे पण त्या दिवशी बोलली होते ना तो. आणि कोणाला पगार आहे? लाख लाख लोक 2 लाख पगार आहेत का कोणाला? मला 2 लाख वाला पोरगा पाहिजे. 2 लाख त्यांनी महिन्याला कमवले पाहिजे. शेती नसली तर चालेल, पण मग त्याचं पुण्यात मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे. नाशिक मध्ये असलं तर चालेल, पण सिटीवाला नवरा पाहिजे. अरे आपल्या मालेगावला फ्लॅट आहे ना, मालेगावमध्ये नाही का? मालेगाव तुम्हाला गावाकडे नकोय. अरे नाशिक मध्ये काय करायचं तुला? घेऊन पुढे भविष्यात. आणि मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे सगळं. कसं काय असं बोलता तुम्ही? माझी इच्छाच नव्हती. शेती पण पाहिजे, पेमेंट पण पाहिजे ना. अरे पण सगळ्या पाहुण्यामध्ये तुझा फोटो व्हायरल झाला. आता सगळ्यांनी बघितलाय, मामाने बघितला, काकाने बघितला. अरे मग त्या औरंगाबादच्या मामाकडे सुद्धा फोटो टाकून दिलेला आहे. मग आता काय आता असं काय बोलते तू? मी आता किती तयारी आलो उठलो, मला वाटलं काही शॉपिंग साठी बोलवते काही. असं कुठं कारण असतं का लग्नाला कर द्यायचं? शेती आहे ना 2 एकर. किती पाहिजे शेती तुला? शेती किती पाहिजे? किती एकर शेती पाहिजे बोल ना. अरे बोल ना, शेती किती पाहिजे सांग ना. 3-4 एकर तरी शेती पाहिजे ना. आणि पेमेंट पाहिजे त्याला 2-3 लाख रुपये. अरे काय 2-3 लाख रुपये पेमेंट? काय कंपनीचा मालक आहे काय? जगामध्ये सगळे राजा लोक आहे का? गरीब लोक काय लग्न करणार नाही का? अरे 30,000 मध्ये तू जॉब करणार आहे ना? तू जॉब करणार मी आहे? का जॉब करायचा? जॉब नाही करायचा का तुला? तू जॉब तू बोलली होती त्या दिवशी मी जॉब पण करणार आहे. मग मी तेच सांगते, मी ती मम्मी पप्पांसाठी बोलली होती ना. मी का बरं करू काम? मला पैशावाला नवरा पाहिजे. त्याच्याकडे पैसे तरी महिन्याचे कमीत कमी नाही जास्त तर 50 ते 60,000 तरी माझ्यावर उडवले पाहिजे. आणि तुझ्या पप्पाला किती पेमेंट आहे आता? खरं सांग किती पेमेंट आहे? शेती त्यांची पेमेंट पेमेंट किती आता सांग ना. आता पेन्शन तुमचं 2 वर्षांनी पेन्शन होणार आहे ना? किती पेमेंट आहे सांग ना. आता ते काय माहिती. मी माहिती काढली. तुझ्या वडिलाला आत्ताचा पेमेंट आहे 55,000 रुपये. आणि त्यांची सर्व्हिस झाली आहे 28 वर्ष सर्व्हिस केली आहे त्यांनी. 28 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 55,000 पेमेंट आहे त्यांना. आणि तुझ्या आईचं लग्न झालं तेव्हा किती पेमेंट होतं? किती असेल? 10,000 रुपये पेमेंट होतं. 10,000 रुपये. एक जनरली 10,000 असणार आहे. त्या 10,000ने आईने काय लग्न केलं का तुझ्या पप्पांशी? हे तुला कळतं का? अगं तुमच्या आजच्या काळाच्या मुलीमध्ये ना फक्त पैसा पाहिजे तुम्हाला, पैसा. अगं तो पण जो माणूस मेहनत करतो तो पण एक दिवस मोठा होतोच, पण त्याला काही कालावधी राहतो. सगळं आपल्याला फास्ट सपोर्ट पाहिजे. आज लग्न झालं, उद्या लगेच दुबई, उद्या लगेच थायलंड, लगेच मलेशिया. एकाएकी काहीच मिळत नसतं माणसाला. त्याच्यासाठी मेहनत करायला लागते, स्ट्रगल करावं लागतं. अरे पप्पा तर किती चांगले बोलले. पप्पानी सांगितलं म्हणे आम्ही जेव्हा नाशिक मध्ये आलो तेव्हा आम्ही साध्या भाड्याच्या घरात राहायचो. 200 रुपये भाडे भरायचे पप्पा. माहिती तुझी? त्यांनी सांगितलं ना मला, तू ऐकून तिने. आणि जेव्हा तुला सांगत होते तेव्हा तुझं डोकं कुठे असतं? अरे तुम्ही 200 रुपये रूम मध्ये राहिले आणि तुझी मम्मी 200 रुपयात त्या रूम मध्ये दोघांनी संसार केला. 3 वर्ष त्या 200 रुपयाच्या रूम मध्ये राहिले. 5व्या वर्षी त्यांनी दुसरं घर बदलले तेव्हा तू झाली होती. त्यांनी सगळी स्टोरी सांगितली मला. आणि तुला आज एवढं त्यांनी शिकवून मोठं केलं. आणि आता आणि किती पोरांना रिजेक्ट केलं आतापर्यंत? किती पोरांना रिजेक्ट केलंय सांग ना. आणि माझी लग्न नको करू विचारतोय मी. करू नको लग्न, नाही करायचं. 40 पोरं रिजेक्ट केले मी, म्हणून तर घरचे तुझ्यासोबत लग्नाचं बोलत होते ना. आणि मग 40 पोरं सगळ्या माझ्यापेक्षा गरीब होते का? अजून काही श्रीमंत असतीलच ना? होते नाही? गरीब होते म्हणून तर ना, गरीबासोबत करायचंच नव्हतं, पण आता घरच्यांच्या पर्याय नसल्यामुळे करावं लागतोय. आता वय किती तुझं? 24 वर्ष बरोबर. 24 वर्ष. आता तू 40 पोरं आतापर्यंत नकार झाले 4 वर्षामध्ये. अजून नकार देणार आहे. मग माता होऊन जाशील. मग एक लग्न करायचंच नाही का तुला? खरं सांग, करायचंच नाही का? खरं सांग. करायचं नसेल ते पण सांग. असं थोडी कोणत्या मुली लग्न करायचं नाही राहत, करायचंय लग्न, पण मग त्याला पण एक पाहिजे ना काही. हे बघ आता तू 24 आहे. असं बघणार तू 60,000 70,000 2 लाख वाला. तुझं वय होऊन जाईल 30 वर्ष. 30 वर्ष वय झाल्यानंतर मुलीचा चेहरा खराब होतो. आज जेवढी सुंदर दिसेल तू 30व्या वर्षी एवढी सुंदर दिसणार नाही. आणि 30व्या वर्षी जेव्हा तुला 2 लाख वाला मुलगा मिळेल पण तो तुला पसंत नाही करणार. त्याला माहिती 2 लाख पगार आहे, अजून सुंदर मुलगी मिळेल. तुझं तेव्हा सौंदर्य संपलेलं असेल. हे लक्षात घेणं. तू विचार करा ना प्रत्येक मुलीनं. अहो तुम्हाला प्रत्येक मुलीला तुम्हाला शेती पाहिजे. तुम्ही शेतात काम करणार आहे का? तू 10 एकर शेती मी घेतो, तू काम करणार आहे? काम करणार आहे का? तू काय बघणार आहे?
फक्त मला शेती आहे. तुला कोणी सांगितलं सगळं? तुमच्या मुलीला कोणी सांगितलं सगळं? प्रत्येक मुली आपल्या मैत्रिणीला सांगतात मी हा मुलगा पसंत करू का नको. अरे लग्न तुला करायचं ना, त्या मैत्रिणीला करायचं का? मैत्रिणी सांगता अगं मोठा बघ, मुंबईचा बघ, दिल्लीचा बघ. आणि मुंबईचा दिल्लीचा बघून तुला सांग का ज्ञानेश्वरी, नवरानं प्रेम करणारा बघ. भले मला माहितीये पैसा लागतो जगायला, पैशाशिवाय काही होत नाही. आज हे बघ माझ्याकडे 30,000 पेमेंट आहे. 2 एकर शेती जरी असली ना तर आपलं वर्षाचं इन्कम 5 लाख रुपये शेतीमधले. ते इन्कम कोणाला जाणार आहे? ते आता तुझ्याच घरात येणार आहे. लग्न झालं तर आपल्यालाच मिळणार आहे ना. आज 30,000 पेमेंट आहे, अजून 2 वर्षांनी माझं पेमेंट वाढ होईल, तेव्हा मला 50,000 पेमेंट होईल. आणि तुझ्या वडिलांच्या वयाचा जेव्हा होईल ना तेव्हा साधारण मला 2 लाख पेमेंट असेल. पण त्याला 20 वर्षाची वाढ बघायला लागलं, किमान 20 ते 30 वर्षाची. पण ते सगळे पैसे तुझे असतील ना. हे मला आता स्वीकार कर, तू पुढचं भविष्य तुझं चांगलंच असेल. अगं स्वतःचा विचार केल्यापेक्षा समोरच्याचा विचार करावा. कधी कधी समोरचा विचार करण्यामध्ये आपलं भलं असतं, हे लक्षात ठेव. ठीक आहे, मला रिजेक्ट करायचं तर कर, मी काहीतरी सांगेल लोकांना. असं वाटत आता लग्नच करत नाही, ह्या अशाच मुली रिजेक्ट करणार. यांना 30,000 नको, डायरेक्ट 2 लाख पाहिजे. तर मी पण नाही लग्न करणार, नाही करणार लग्न. सांगतो घरच्यांना. ऐका ना, काय घरी चहा प्यायला नाही यायचं? आता नुसतं चहा प्यायला कशाला? मी नाही ना चहा प्यायला. लग्न करायचं नाही? काय लग्न करायचं नाही बोलली ना तू? नाहीच करायचं बोलली ना. आता काय करू? करायचं. मला माझी चुकी कळाली. खरंच खरंच का? चल चहा पे. ऐक ना, खरंच ना? हा खरंच. नाही पण ते काय वडिलांसाठी तुम्हाला नाही ना? खरंच म्हणते, चुकी मी कळाली. काय वाईट बोललो का? पैशासाठी खूपच चुकीचं केलं आहे. हे बघ तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला जसं म्हणेल तसं बंगला मी घेऊन देईल, जशी म्हणेल तशी गाडी घेऊन देईल. जे जे आहे, जे जे तुझे सगळं स्वप्न पूर्ण कर. मला पटलं तुझं. सॉरी, रागाला का तुला बोललं तर? मला माझी चुकी कळाली. चल. चल.